राम राम, जय महाराष्ट्र. गोलपोस्ट मराठीच्या अजून नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आमचा अवतार आज तुम्हाला बघत असेल, कारण की काय ह्या लोकांनी आंघोळ केली तरी नाही, प्रेझेंटेशन कुठे आहे. पण मित्रांनो, काय करूया, काल रात्रीचे सगळे मॅचेस पाहिलेत आम्ही आणि सगळे मॅचेस स्वप्नील टॉप नॉच होते की नव्हते. बापरे बाप, एकदम दंगल दंगल राडा झाला होता पूर्ण राडा. सो मित्रांनो, आम्ही करणार आहोत काल झालेल्या मॅचचे रिव्ह्यूज आणि आज येणाऱ्या मॅचचे प्रेडिक्शन. चला मग सुरू करूया. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा. तर नमस्कार मित्रांनो, सुरू करूया आपण पहिल्या मॅचच्या रिव्ह्यू बद्दल. आणि कालची जी पहिली मॅच झाली होती ती होती ब्राझील वर्सेस जपान. बापरे, सगळ्यात आधी मी तर म्हणतो आपण सगळ्यांनी मिळून जपानच्या टीमला एक सॅल्यूट देऊया. काय खेळले, काय मॅच केली त्या लोकांनी. असं वाटतच नव्हतं की ब्राझील समोर जपान सारखी टीम आहे. एकदम A1 परफॉर्मन्स केला होता. आणि जेव्हा मॅच संपली त्याच्यानंतर सगळ्यांचे चेहरे, यार मला असं वाईट वाटत होतं मनापासून सगळ्यांकडे बघून. सगळे रडत होते. एकदम एकदम हार्ट ब्रेक झाला होता सगळ्यांचा. पण नॉकआउट स्टेजेस आहे, इथे असंच होतं मित्रांनो. काय करणार, हा फुटबॉल आहे, इथे असंच होतं. मला सगळ्यात जास्त वाईट वाटतंय त्यांच्या मॅनेजरचं, हाजिमी मोरियासू. हो. अँथमच्या वेळी सुद्धा तो माणूस रडलाय. म्हणजे ते फिलिंग काय असते हे काल बघायला मिळालं. आणि त्या माणसाने ह्या जपानीज टीमला इथपर्यंत पोहोचवलं स्वप्नील, ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठी. त्यांच्यासाठी. आणि नुसतं इथपर्यंत पोहोचून नाही, पूर्ण फर्स्ट हाफ हा जपाननी दाखवून दिलं होतं की हे लोक काहीही करू शकतात. आणि ब्राझीलची लिटरली काल ना टरकली होती. बाई, पहिला हाफ तर जपानचा होता. पहिला हाफ फर्स्ट हाफ जपानचा. जपानचा होता. काहीच समजत नव्हतं. ना मिडफील्ड चालत होती ब्राझीलची. कॅसेमिरो मला कुठे दिसलाच नव्हता. त्याला फुल एकदम वाट लावून ठेवली होती त्या लोकांनी. क्रॉसवर क्रॉस टाकत होते आणि काउंटरवरती काय रन टाकत होते मित्र. टाकत ते होते. बाप रे बाप, मजा मजा आणली मजा. तर स्वप्नील आपण स्कोरलाईन बघूया. काय सांगायची गरज वाटत नाही, पण स्कोरलाईन होता 2-1. कसिमिरो आणि मार्टिनेलीनी गोल मारलेला आहे. येस, फायनली त्या लोकांनी गोल मारलेला आहे. फर्स्ट हाफ मध्ये जसं आपण बोललो, फर्स्ट हाफ मध्ये तर आपल्याला कुठे ब्राझील दिसलीच नाही. जे काही ब्राझीलचा गेम झाला तो सेकंड हाफ मध्ये झाला होता. आणि सेकंड हाफ मध्ये पण जेव्हा मार्टिनेलीचं सबस्टिट्यूशन झालं तेव्हा आपल्या सगळ्यांना एक्सपेक्टेड होतं की नेमारचं सबस्टिट्यूशन होईल. कारण या लो ब्लॉक मध्ये नेमार हा एकदम ऑफ प्लेअर होता. पण डॉन कार्लो बिंग डॉन कार्लो त्याने मार्टिनेलीचं सबस्टिट्यूशन टाकलं आणि तो गेम चेंजिंग पॉईंट होता त्या अख्ख्या गेमचा. जेव्हा मार्टिनेली खेळायला आला होता तेव्हा मी लिटरली बोलत होतो की ह्याला का पाठवलंय, कारण का त्यांनी कमीत कमी 3 ते 4 चान्सेस अशी गोलपोस्ट अवे मारले होते. पण नंतर ही आला आणि नंतर ते 90+5th मिनिटला जो गोल मारलाय तो वन ऑफ द फायनेस्ट गोल होता. पण ह्याच्यामध्ये कुठेतरी फ्लॉ आहे जपानचा. इथे जपानचा डिफेन्स फार कमी पडला स्वप्नील कुठेतरी, कारण का जेव्हा स्ट्रायकर पोझिशन घेतो बॉल मारायचा तेव्हा तुम्ही डिफेंडरच्या मागे स्ट्रायकरच्या मागे उभे न राहता तुम्ही स्ट्रायकरच्या पुढे उभे राहिलं होतं. पण मार्टिनेली एकदम ओपन मध्ये होता आणि त्यांनी डायरेक्ट गोल मारला. पण ओव्हरऑल त्यांचा स्ट्रक्चर खूप बाप स्ट्रक्चर घेऊन खेळत होते जपानची टीम सुद्धा. लाईक त्यांचा डिफेन्स, त्यांची मिडफील्ड खूप चांगली वाटत होती. इव्हन तो त्यांचे काही काही मेन प्लेयर्स मिसिंग होते. सगळ्यात मेन प्लेयर एक मोठा मिसिंग होता तो मिटोमा, जो खेळतो ब्रायटनच्या टीम मध्ये. तो पण एक तगडा प्लेअर आहे, तो पण मिसिंग होता. आणि तरी सुद्धा त्यांचा जो गोलकीपर आहे सुझुकी, त्याने काय सेव्ह वाचवले यार कालच्या दिवसामध्ये. गॅब्रियल पण क्रॉसवर क्रॉस टाकत होता, पण त्याने एक ग्रिड धरून ठेवली होती. एक कुठेतरी कॉन्ट्रोवर्शियल होतं जेव्हा त्याचं सिलेक्शन झालं होतं या टीम मध्ये. पण आता पण जेव्हा त्याने सगळे सेव्ह वापरलेत, पण एक नंबर परफॉर्मन्स करून टाकलाय त्याने. करेक्ट. मला अजून एका प्लेअर बद्दल बोलायचं आहे जो ब्राझीलचा प्लेअर आहे आणि तो आता रिअल मॅड्रिड मध्ये आहे. तो आहे एनरिके. एनरिके त्याला कुठेतरी रॉड्रिगोमुळे हा चान्स मिळत नाहीये खेळायला. पण तो आता कालचा परफॉर्मन्स त्याचा बघता मला एकदम सरप्राइजिंग होतं ते की हा एवढा लहान मुलगा एवढा छान खेळू तो शकतो. पण सबस्टिट्यूशन तो मध्ये पण आला होता आणि सबस्टिट्यूटमध्ये येऊन तो त्याच्यानंतर त्याने चान्सेस गेम क्रिएट बदलला. करायला लागला. स्वप्नील, कुठेतरी तुला वाटतं का की नेमारने काहीतरी डगआउट मध्ये किंवा त्यांच्या मिड ब्रेक मध्ये काहीतरी इन्फ्लुएन्शियल स्पीच दिला असावा आणि हे लोकांच्या अंगात संचार आला आणि हे लोक जे खेळायला लागलेत. कारण का डॉन कार्लो सुद्धा फर्स्ट हाफ मध्ये बसूनच होता, रिएक्शन होती चेहऱ्यावर, फक्त एकदम ब्लँक फेस होता. मला वाटलं हे लोकांनी मॅच सोडली की काय. त्याच्या चेहऱ्यावरती तशी पण रिएक्शन दिसत नाही. फक्त नंतर त्याची एक भुवई वरती झाली आणि अख्खा गेम पलटलाय. कारण तो डॉन कार्लो, ऑफकोर्स नेमारने पण काही सजेशन्स दिले असतील. कारण तो पण एक अनुभवी प्लेयर आहे आणि या सगळ्या टीम मध्ये तो सगळ्यात जास्त अनुभवी प्लेयर आहे. सो त्याच्यामुळे त्याने सुद्धा सजेशन्स दिलेच असणार. आणि तुला अजून एक माहिती आहे का, एक फॅक्ट आहे की 2002 नंतर असं पहिल्यांदाच झालंय की ब्राझीलने पहिला गोल कन्सीड केला आणि त्याच्यानंतर मॅच जिंकली. मॅच जिंकली आहे. फॅन्टॅस्टिक. आपण स्टॅट्स बघूया पटकन. स्टॅट्स होते काल. ब्राझीलचे क्रिएटेड शॉट्स होते हे 19. त्यात 7 शॉट्स ऑन टार्गेट होते. जपानचे क्रिएटेड शॉट्स होते 5. त्यात 2 ऑन टार्गेट होते. खूप जमीन आसमानाचा फरक इथे दिसतोय. पण हा जमीन आसमानाचा फरक हा सेकंड हाफ नंतर दिसायला लागला. हो. फर्स्ट हाफ ही पूर्ण जपानने डॉमिनेट केली होती आणि मॅच पूर्ण त्यांच्या हातात होती. नंतर जो काही प्रेसिंग ते ब्राझीलने केलं ते जपान कुठेतरी
डेमॉलिश झाली आहे. मित्रांनो, आपण जाऊया पुढच्या मॅचमध्ये. पुढची मॅच होती स्वप्नील, मला तर वाटत नाही ती आता मॅच आपण पहिल्यांदा घेऊया. पण तुला काय वाटतं? ती मॅच होती दी वर्ल्ड कपची सगळ्यात अपसेटिंग मॅच फॉर मी. येस. दिस इज दी शॉकिंग मोमेंट. मित्रांनो, मी अजूनही डायजेस्ट करू शकलो नाहीये की पॅराग्वे जी 4-0 हरते युएसएच्या अगेन्स्ट ओपनिंग मॅचला, ती आता जर्मनीला बाहेर काढू शकते आणि तिने जर्मनीला बाहेर काढले. जर्मनी बाहेर गेलेली येस, आहे. जर्मनी बाहेर गेली आहे वर्ल्ड कप मधून. हा खूप मोठा अपसेट आहे. पॅराग्वेने काय मॅच काढली आहे, एक नंबर मॅच काढली. त्या लोकांच्या स्ट्रक्चर, त्या लोकांची टीम खूप बाप वाटत होती. फक्त थोडीशी फिनिशिंग लॅक होती. जसं आपण आय गेस प्रिव्ह्यू मध्ये सुद्धा बोललो होतो की कदाचित त्यांच्याकडे फिनिशिंगचा प्रॉब्लेम आहे थोडा. पण पॅराग्वे ही असाच खेळणार होती. ते लोक खेळतच होते ड्रॉ साठी, ते लोक खेळतच होते पेनल्टी शूटआउट साठी, आणि त्यांनी तेच केलं आणि तिकडून त्यांनी मॅच काढली आहे. हवार्ड्सचा चांगला गोल आला होता. त्यात एनसीसोचा पण चांगला गोल आला होता. पण स्वप्नील, एक कॉन्ट्रोवर्शियल तुला विचारायचं मला. तू मला सांग, तुला काय वाटतं? वार घेणं उचित होतं का? तेवढ्या त्या मिनिटाला, आणि तो फाऊल होता का? नाहीतर आता जर्मनी ही इन होती. तो खूप सॉफ्ट कॉल होता. पण मला असं वाटतं की आपण रेफरीचा डिसिजन हा फायनल डिसिजन मानून चालूया. कारण असे तर भरपूर कॉन्ट्रोव्हर्शियल डिसिजन संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये झालेले आहेत. इव्हन फुटबॉलमध्येच होतात. पण फिफा वर्ल्ड कपमध्ये कसं होतं की थोडंसं अजून स्ट्रिक्ट असतात सगळे, की रेफरीज आणि जे काही मॅनेजमेंट आहे ते अजून स्ट्रिक्ट असतात. कारण की तिकडे कोणाला पण 19-20चा चान्स नकोय. आणि तेव्हा जर तो डिसिजन जर पॅराग्वेच्या फेवरने गेलाय, तर मला तरी असं वाटतं की ओके आहे, चालेल. हां, करेक्ट आहे. कारण का टेक्निकली बघायला गेलं तर तुम्ही कॉर्नर किक जेव्हा होतो तेव्हा तुम्ही गोलीच्या समोर उभे नाही राहू शकत. हम्म. गोलीचा तुम्ही अटेम्प्ट ब्लॉक नाही करू शकत. प्लस त्यांनी तिथेही न थांबता त्यांनी गोलीला पुश सुद्धा केलेलं आहे. आता ती पुश झाली आहे, नाही झाली आहे, कसं असतं हे फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये एवढ्या गर्दीमध्ये आणि एवढ्या ह्याच्यामध्ये रेफरी कॉल घेणं खूप टफ असतं. आपण नंतर टेलिकास्ट व्हर्जनमध्ये ती स्लो मोशनमध्ये बघतो. पण ते एका सेकंडमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात. सो आय थिंक द कॉल हा माझ्यासाठी तरी फेअर होता हो. स्वप्नील. आणि त्याच्यानंतर तहाचा जो गोल जो गेला होता तो चांगला होता. पण नंतर त्याच माणसाने जर्मनीला हरवलेलं आहे. हरवलेलं आहे यार. काय म्हणजे अ, अ, म्हणजे ती पेनल्टी कदाचित दुसरा पण घेऊ शकला असता कोणीतरी, असं पण नंतर मला वाटलं. पण नंतर अंतर होतं मित्रा. तर त्याच्यामुळे जे झालं ते झालं. जर्मनी फायनली आउट झालेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून बोलण्यासारखं काही नाही. विचार करण्यासारख्या खूप गोष्टी आहे जर्मनीच्या डगआउटमध्ये. नागल्समन त्याला काहीतरी डोकं लावावं लागणार. कारण तुम्ही राउंड ऑफ आता काय 32 फायदा मध्ये आता? जाऊन आता काय? नॉकआउट होणं, जर्मनीसारखी टीम, आणि ही जर्मनीची टीम चांगली टीम आहे. म्हणजे असं पण नाही की एकदम वाईट टीम आहे. ट्रान्झिशनमध्ये असली तरी पण चांगली टीम आहे ही. पण तरीसुद्धा तुम्ही असं नाही करू शकत, आणि मी पॉइंट्स देईन पॅराग्वेला. मॅन्युअल न्यूयरचं मला बोलायचं आहे. मॅन्युअल न्यूयर ह्यानी चांगली पेनल्टी ठेवली आणि ती ॲक्चुअली पेनल्टी शूटआउट जर तुम्ही परत बघितली ना, तर एक गोल होतोय, दोन्ही अडवतायत. परत एक गोल होतोय, दोन्ही अडवतायत. कुठेतरी ती स्कोर लाईन परत लेव्हल होती. मॅन्युअल न्यूयरला सॅल्यूट आहे, हॅट्स ऑफ आहे. तो माणूस अजूनही खेळतोय. त्यांनी आता रिटायरमेंट अनाउन्स केली आहे. केली. आता लगेच अनाउन्स केली आहे. कुठेतरी त्या प्लेयरसाठी मला फार वाईट वाटतं. खूप वाईट वाटतं पण यार. तहाचीच मिस्टेक आहे. मला अजूनही डायजेस्ट होत नाही, की जर्मनी ही पेनल्टी शूटआउटमध्ये हरू हरली शकते. यार. इतके वर्ष ती एक्सपर्ट आहेत, प्रेशर बिल्ड करू शकतात. स्वप्नील, काय म्हणणार आता? आपण स्टॅट्स बघूया ह्याच्यामध्ये. आता पॅराग्वेचे स्टॅट्स बघूया. एवढं एवढं ॲस्टॉनिशिंग आणि जबरदस्त स्टॅट्स आहेत ह्या लोकांचे. तरी पण ही जर्मनी हरू कशी शकते आणि गोल नाहीच घेऊ शकत. 21 शॉट्स क्रिएटेड आणि 6 शॉट्स ऑन टार्गेट. काय बोलायचं यार. 21 शॉट्स, 21 शॉट्स. आणि तरीसुद्धा तुम्ही लुझिंग टीमच्या कॅटेगरीमध्ये येताय यार. म्हणजे 2 मिनिट्स ऑफ सायलेन्स टू जर्मन्स. आता काय बोलायचं म्हणजे इट्स अ बिग सरप्राईज. हे खूप मोठा एक धक्का आहे या पूर्ण विश्वचषकाला, की जर्मनीसारखी टीम. तर चला ठीक आहे, स्पेनने हरवलं असतं मानलं असतं, ब्राझीलने हरवलं असतं मानलं असतं, पोर्तुगलने हरवलं मानलं असतं. हे पॅराग्वे सारखी टीम तुम्हाला पेनल्टी शूटआउटमध्ये घेऊन जाते, तिथून तुम्ही हरता. तुम्ही 90+ मिनिट्समध्ये पण तुमच्याकडनं स्कोर होत नाही. स्वप्नील, मला एक गोष्ट म्हणायची आहे, इथे कुठेतरी मेस्यूट ओझिलचा कर्स लागला आहे का? हो, ही खूप मोठी गोष्ट आहे बोलण्यासारखी, पण कदाचित असूही शकतं. कारण असे बरेच कर्सेस सध्या वर्ल्ड कपमध्ये चालू आहेत. तर त्याच्यामुळे कदाचित असू शकतं. पण जर्मनीचा गेम प्ले पण बघता मला असं वाटलं पण नव्हतं, की ही जर्मनी हरवू शकते पॅराग्वेला. कारण जसे पॉकेट्समध्ये रन टाकत होते पॅराग्वेचे प्लेयर्स सुद्धा, आणि डिफेंड होत नव्हतं. त्यांची मिडफील्ड एवढी वाटत नव्हती. फक्त एकच प्लेयर मला वाटत होता, की जो एकदम 102% एफर्ट टाकतो, तो म्हणजे जॉशुआ किमिच. अदरवाईज मला असं ॲज सच काही वॉव असं दिसलं
दिसला नाही आणि हाच प्रॉब्लेम आहे जर्मनीच्या टीममध्ये आणि हेच सुधारावं लागेल त्यांना जर पुढच्या वर्ल्ड कपमध्ये जर फायनल, सेमीफायनल, क्वार्टर फायनल पर्यंत जायचं असेल तर. मला अजूनही कळत नाही स्वप्नील ह्यांचे युग कसे जोडले, त्यांची पत्रिका कोणी बघितली? कारण का बघ ना, आता मी स्टॅट्स लाईनअप आणि बघतोय, रेटिंग्स बघतोय. पॅराग्वेच्या 90% प्लेयर्सला हे 5 पॉइंट स्टार रेटिंग आहे. तरी हो. पण ही टीम जिंकते कशी? जिंकू कशी शकते ही टीम? कारण ही टीम पेनल्टीसाठीच खेळत होती. हे एका ड्रॉसाठीच खेळत होती आणि हे त्यांचा इतिहास राहिलेला आहे, की हे लोक जास्त गोल पण मारणार नाहीत आणि हे लोक ड्रॉसाठी खेळणार आणि नंतर मग पेनल्टी शूटआउटमध्ये काहीतरी विचित्र कामगिरी करून दाखवणार. स्वप्नील बरोबर बोललास. ही नॉकआउट मॅचेस अशाच असतात. कोणीही मोठे नसतं, कोणीही छोटं नसतं. शेवटच्या एका सेकंडला, एका चान्सला, एका मिनिटाला, एका फाऊलला रंग बदलू शकतो, खेळ बदलू शकतो, मॅच उलटी-फुलटी होऊ शकते. जी काल ब्राझीलच्या वेळी पण वाटत होतं, पण ब्राझीलने तो कमबॅक केला आणि जर्मनी ते दाखवून दिलं. आणि परत एकदा एक साउथ अमेरिकन टीम मित्र. साऊथ अमेरिकन टीम ही मारून जाते युरोपियन टीम्सला, ही खूप मोठी गोष्ट आहे. आम्ही हे कुठेतरी याची रील केली होती. मित्रांनो, मी मेसट ओझिलच्या कर्जबद्दल मेन्शन केलं. मी ह्याची एक रील केली आहे. तुम्ही हे नक्की जाऊन बघा, की मी नक्की म्हणतोय काय? कारण का जेव्हा मेसट ओझिल रिटायर झाला, तेव्हापासून ही जर्मनी हरत आली आहे. हो. ती कर्स काय आहे त्यासाठी तुम्ही नक्की रील बघा. स्वप्नील आपण पुढे जाऊया. पुढची एक अमेझिंग मॅच झाली होती आणि तो रिझल्ट मला खूप खुश करतोय कुठेतरी. कारण का कुठेतरी आपण हे प्रेडिक्ट केलं होतं हो, सुरुवातीपासून. हो. आपल्या ह्या वर्ल्ड कपचं प्रेडिक्शन आता थोडं-थोडं आता खरं ठरतंय, येस. की मोरोक्को ही एक जायंट किलर बनून येऊ शकते आणि मोरोक्कोने ते करून येस, दाखवलेलं आहे. मोरोक्कोने दाखवलेलं आहे, की ती का जायंट मी तर आता जायंट किलर पण बोलणार नाही मोरोक्कोच्या टीमला. कारण मोरोक्को स्वतःच एक जायंट झालेली आहे आता. कारण जशी त्यांची टीम आहे, जसा त्यांचा प्ले आहे, जसे त्यांचे प्लेयर्स आहेत, ते स्वतःच एक जायंट्स आहेत आणि हा मी अपसेट मानणार पण नाही. अच्छा. डिऑपचा 90+1 मिनिटचा जो गोल होता, तो वन ऑफ द फायनेस्ट गोल बोलू शकतो मी. कारण का असा चान्स क्रिएट करणं आणि ते परत मॅचला रिटेन करून ठेवणं, ही खूप मोठी गोष्ट आहे. तोपर्यंत सोडला होता नेदरलँडने गेम नेदरलँड असं मला वाटलं आणि सोडला तोच होता. ग्रॅब केला मोरोक्कोने आणि तो गोल मारून टाकला. मला फक्त एका प्लेयरबद्दल थोडंसं जास्त वाईट वाटतं. थोडंसं इमोशनल आहे कोडी गॅक्पोबद्दल. कारण मॅचच्या आधी त्याने एक टाकलं होतं एक सोशल मीडियावरती, की त्याने आणि त्याच्या गर्लफ्रेंडने त्यांचा एक न्यूबॉर्न त्यांचा एक मिसकॅरेज झाला होता आणि तो त्याच्यासाठी खेळत होता. त्याने तो गोल पण मारला. खूप इमोशनल गोल होता त्याचा. गोलनंतर जो रडलाय तो माणूस. पण तरीसुद्धा त्याला एक हरणाऱ्या टीमच्या कॅटेगरीमध्ये थांबावं लागतं यार. कम ऑन इट्स फुटबॉल. तुम्ही इमोशनली नाही खेळू शकत हे गॅक्पोला आता कळलं असेल कदाचित. बट काय करणार? मला एका प्लेयरचं नाव घ्यायचं आहे मोरोक्कोचा, जो मी सुरुवातीपासून घेतोय, तो प्रत्येक मॅचला घेतोय. सायबरी. हो, 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 हो. हा प्लेयर पुढच्या 5-7 वर्षामध्ये एक मोठा सुपरस्टार झालेला दिसणार आहे मित्रांनो तुम्हाला आणि तुम्ही याचं नाव लक्षात ठेवा नेहमीच. कुठेच विसरू नका. मी पूर्ण नाव सांगू, इस्माईल सायबरी. सायबरी. हा प्रत्येक मॅचला मोरोक्कोच्या आहे त्यांना विनिंग परफॉर्मन्स क्रिएट करून देतोय, जिंकवून देतोय आणि असा प्लेअर होणं खूप मोठं भाग्य लागतं एका कंट्रीसाठी. आपल्या देशामध्ये कधी होतील हे माहित नाही. पण सायबरी हा नंतर इंजर्ड असून सुद्धा चांगला खेळला. त्याच्या हो. आयब्रोला एक मोठी इंजुरी झाली, कट झालं, रक्त गळत होतं, तरी पण हा शेवटपर्यंत खेळला आणि त्याने मोरोक्कोला जिंकून दिलंय. स्वप्नील, नेदरलँड वर्सेस मोरोक्कोच्या पेनल्टीमध्ये गेले तर आय वॉज प्रिटी शुअर, मला 100% खात्री होती की नेदरलँड ही मॅच हरते. कारण का नेदरलँडचा इतिहासच तो आहे. पेनल्टीमध्ये कधीच नेदरलँड जिंकू शकली नाहीये. आणि समोर पण एक जो गोलकीपर उभा होता तो सुपरस्टार गोलकीपर आहे. बोनो. परत एकदा गोलकीपर यासिन बोनो. तो युरोप सोडून का गेला सौदीमध्ये मला अजूनपर्यंत त्याचं कारण कळलेलं नाहीये. पण तो एक बाप गोलकीपर आहे. हा वर्ल्ड कप नाही याच्या आधीचा पण जो वर्ल्ड कप झाला होता तो त्याने मोरोक्कोच्या टीममध्ये गाजवला होता गाजवला होता. आणि आता पण त्याने वाचवली आपल्या टीमला. ते सुद्धा नेदरलँड सारख्या ग्रिटी म्हणजे एकदम खडूस टीम सोबत. खडूस टीम सोबत. अशरफ हकीमीचं म्हणेन मी. हकीमी पूर्ण मॅच चांगला खेळला. पण त्या माणसाला पेनल्टी घेता येतच नाही. हे मी आता क्लिअरली सांगतो. तो खेळूच शकत नाही पेनल्टीमध्ये. कारण का त्याने एवढ्या क्रुशियल टाईमला पण तू पेनल्टी कसं मिस करू शकतो? तू कॅप्टन आहे. तुला असं कसं, मला माहित नाही. पण ठीक आहे. मला वाटत नाही स्वप्नील मोरोक्को आता ह्याच्या पुढे जाऊ शकते. कारण का पुढे त्यांच्यासमोर खूप मोठी-मोठी टीम्स आहेत येस. आणि मोरोक्कोचा हा परफॉर्मन्स इथपर्यंतच लिमिट होऊ शकतो. आता मी एक प्रिडिक्शन अजूनही करेल, की मोरोक्कोचा हा शेवटचा गेम होता. पण मी तुला मित्र थोडंसं थांबवतोय कारण कदाचित याच्यापुढे मोरोक्कोची जी मॅच होईल ती कॅनडा बरोबर होणार. कॅनडा बरोबर पण ते लोक मारतील, पण त्याच्यानंतर जी क्वार्टर फायनल्स होईल कदाचित तिकडे थोडंसं असं अपसेट तेव्हा होऊ फ्रान्स शकतं. येणार आहे. कारण फ्रान्स सारखी टीम येऊ शकते कदाचित. 10 तर जुलै रात्री 1:30 सो वाजता कदाचित तिकडे फ्रान्स काहीतरी खेळेल. होऊ शकतं. पण ती सुद्धा बघण्यासारखी मॅच होणार आहे. कारण कदाचित असं पण होईल, की जसं नेदरलँडला हरवलं मोरोक्कोने तसा एक मोठा अपसेट कदाचित
काय वाटतं तुला? कॅनडा आहे. मला नाही माहिती. मला काही बोलूच शकत नाही मी आजच्या मॅच नंतर. जर्मनी, पॅराग्वे. अरे तुम्ही काय खेळताय बाबा, तुम्हाला काय सांगू मी. आता ठीक आहे, आता जाऊ द्या. स्वप्नील, हे होते आमचे मॅचचे रिव्ह्यूज. आपण आता पुढे जाऊया. आज होणाऱ्या मॅचेसचे पटकन प्रेडिक्शन घेऊया आपण. येस. फटाफट. पहिली मॅच आहे एर्लिंग हॅलांड म्हणजेच नॉर्वे वर्सेस कोट देवर. जी मागची मॅच झाली होती, बी टीम खेळली होती. आता ते सगळे फ्रेश झालेले असतील कदाचित आणि आता ए टीम फुल ऑन जाणार आहेत ते. आयव्हरी कोस्टला ते इझिली मला तरी असं वाटतं हरवतील आणि ही बिग गोल मार्जिनवाली मॅच असेल कदाचित असं वाटतं मला. म्हणजे 2-0, 3-0 वगैरे असं कदाचित होईल असं वाटतं मला कदाचित. मला काही बोलायचंच नाहीये. मी काय बोलणारच नाहीये. स्वप्नीलच बोलताय. स्वप्नील, तुझं तू प्रेडिक्शन दे. मी हात टेकलेत या वर्ल्ड कप मध्ये. दुसरी मॅच कडे जाऊया. फ्रान्स स्वीडन. अगेन सेम. मला असंच वाटतं हाय स्कोरिंग मॅच होणार ही सुद्धा. पण समोरच्या टीममध्ये पण प्लेयर्स आहेत, स्ट्रायकर्स चांगले आहेत. विक्टर ग्योकेरेस, इसाक वगैरे आहेत. पण तरी सुद्धा फ्रान्स ही काढणार मॅच. ती पण मॅच अशी 2-1, 3-1, 4-1 वगैरे अशा कदाचित मॅच होऊ शकते ही. म्हणजे ही मॅच आजच्या दिवसासारख्या मॅचेस नाही होणार, की पेनल्टी शूटआउट मध्ये जाते किंवा ऍडेड टाइम मध्ये जाते वगैरे. नाही, नाही. ही पण जर मॅच स्वीडननी फ्रान्सला अपसेट केलं तर? नाही रे, नाही, नाही. एवढं नाही. पण कदाचित पुढे होऊ शकतं, पण स्वीडन बरोबर नाही. स्वीडन मला नाही बरोबर. वाटत. ठीक आहे. ती मॅच ऑफ दी साऊथ अमेरिकन्स, मेक्सिको वर्सेस इक्वाडोर. ही मॅच होणार आहे बघण्यासारखी मॅच. आणि ह्यांच्यामध्ये रायव्हलरी आहे हा. अरे, अरे, अरे! एकदम कट्टर आहे आणि मेक्सिको आपला होम वर्ल्ड कप खेळतंय त्याच्यामुळे मेक्सिको पण दम लावून खेळणार आहे. पण मला कुठेतरी असं वाटतं, की इक्वाडोर ही काढेल मॅच. कारण इक्वाडोर काढेल मॅच. हां, इक्वाडोर मॅच काढणार. कारण इक्वाडोरचा डिफेन्स हा मला खूप जास्त आवडतो मेक्सिकोपेक्षा. मेक्सिकोचा अटॅक चांगला आहे, पण इक्वाडोरचा डिफेन्स चांगला आहे. सो मला असं वाटतं, की ही मॅच ही लो स्कोरिंग मॅच होईल कदाचित. म्हणजे ही आणि ही कदाचित पेनल्टीजला सुद्धा जाऊ शकते. 1-1 किंवा 0-0 पेनल्टीजला गेली वगैरे असं. ही हाय स्कोरिंग मॅच होण्यासारखी नाहीये. सो त्याच्यामुळे मी इक्वाडोरला या नाही, मॅचमध्ये. थोडं मेक्सिकोला राहू दे या वर्ल्ड कप मध्ये. नाही तर ते लोकांना फॅन्स येडे आहेत सगळे. तर मग आपण 1-1 करूया. मेक्सिको जाळून इक्वाडोर. बिळून स्टेडियम वगैरे जाऊन वगैरे टाकतील तिथलं. आपल्या अजून मॅचेस बाकी आहेत. स्वप्नील, पुढच्या मॅचला जाऊया. इंग्लंड वर्सेस डॉक्टर काँगो. डॉक्टर नाही, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, DR काँगो. त्या लुमुबूला विजा मिळाला का? तो येणार आहे का? तो नाही मिळाला आणि वरून जो एक होता त्यांच्या टीममध्ये जो असा हात करून उभा तोच, राहणार तोच, होता, तोच. त्याला पण बॅन करून टाकलंय त्याला आता पण ban करून फिफाने. सो टाकलंय. त्याच्यामुळे नाही, तो पण दिसणार नाही कुठे. USA मस्ती खूप आहे. पण ठीक आहे स्वप्नील, त्याचं प्रेडिक्शन काय आहे? ही पण मॅच इंग्लंडने इझिली मारू शकते आणि ही मारावी लागेल इंग्लंडला. कारण जर इंग्लंड या मॅचमध्ये टफ वगैरे किंवा असं 1-1 वगैरे ड्रॉ वगैरे करून घेतली, तर मग त्यांच्या रेप्युटेशनला कुठेतरी धक्का लागणार आहे यार मोठा. नंतर इंग्लंड नंतर समोर कदाचित पोर्तुगल येऊ शकते, कारण का पोर्तुगल, क्रोएशिया त्या बाजूनी आहे. हो. तिथून जो जिंकेल तो इंग्लंडच्या अगेन्स्ट येईल किंवा DR काँगोच्या अगेन्स्ट येईल. वी मे नेव्हर नो. आजचा अनुभव आम्हाला बघता आमचा खूप मोठा सेटबॅक झालेला आहे. पण आमचं एक प्रेडिक्शन तरी टिकलंय. आमचा एक घोडा खेळतोय पहिल्यापासून, तो आहे ते मोरोको. हां, तो आहे मोरोको तर मोरोको. चालू आहे बाबा. मोरोकोचं चालू आहे. आमचा एक घोडा धावतोय. येस, त्या येस. जॉकीवर जो इस्माईल सैबरी हा जॉकी, त्याच्यावर पैसे लावलेत आम्ही. येस. घोडा पळतोय आमच्या विचारात, धावतोय. चल ठीक आहे, कॅनडा बरोबर जिंकेल, पण पुढे स्पेन आहे. तेव्हा पण आपण घोड्याला थोडं पुश करूया. येस. मित्रांनो, हा होता आमचा मॅच रिव्ह्यूजचा व्हिडिओ आणि एक मॅच प्रेडिक्शनचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि माझं नाव दर्शन कदम. मी स्वप्नील कदम. आपला फुटबॉल, आपली आपली भाषा. भाषा.